एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. डेली रुटीनपेक्षा थोडा वेगळा, खूप नाही, अगदी थोडा. आणि पहा, मी ना आज हेअर ऑइल बनवलं आहे आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जरा वेगळ्या पद्धतीचं हेअर ऑइल आहे, नाहीतर मला काचेच्या बॉटलमध्ये बनवलेलं हेअर ऑइलच जास्त आवडतं. कारण ते ना इझी पण असतं आणि ते गरम नाही होत जास्त. त्यामुळे ज्या काही वस्तू आपण त्यामध्ये ॲड करतोय त्या जळत नाही आणि अगदी मस्त असं जे असतं ना ते हेअर ऑइल बनून तयार होतं. पण आता जास्त ऊन पडत नाही आहे ना, त्यामुळे मी जे आहे छान गरम करून जे आहे सगळं तुम्हाला प्रोसेस मी आता दाखवणारच आहे कसं काय बनवलेलं आहे. तर तुमच्याकडे जर ऊन पडत असेल ना तर तुम्ही तसंवाला हेअर ऑइल बनवा. तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ सर्च करून बघू शकतात. अदरवाईज मग आता मी तुम्हाला जे काही दाखवते कशा पद्धतीने बनवायचं तसंही तुम्ही बनवू शकतात. हेअर ऑइल बनवण्यासाठी ना आपल्याला तेलाची गरज पडणार आहे. आता तुम्ही इथे व्हर्जिन कोकोनट ऑइल असतं, कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल असतं किंवा मग डायरेक्ट तुमच्याकडे कुठलंही नाही तर पॅराशूटचं किंवा कुठलंही खोबरेल तेल जे असतं तुम्ही यासाठी घेऊ शकतात. मी इथे पॅराशूटचं घेतलेलं आहे. ऑलवेज मी पॅराशूटचंच यूज करते. आणि दुसरी गोष्ट, मी इथे लोखंडाची कढई घेतली. तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर चला आता यामध्ये मी काय काय घालणार आहे ते सांगते. यावेळेस ना मी तेल गरम करून घेणार आहे ना, म्हणून मी यामध्ये काय केलं, छान एक ॲलोवेराची लीफ घेतली आणि तिला वॉश केल्यानंतर तिचे बारीक बारीक असे काप केले आणि ते घेतलेले आहेत. लवंग घेतलेली आहे, ते 4-5 जे आहेत लवंगचे जे दाणे असतात ते मी इथे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ना रोजमेरी, तुमच्याकडे रोजमेरी नसेल ना तर मी मिशोवरून अगदी स्वस्तामध्ये एक रोजमेरीचा डब्बा मागवलेला आहे. एक्सपायरी वगैरे काय एवढं जास्त नसतं, व्यवस्थित स्टोअर केली तर खूप आपल्याला जे 1-2 वर्ष टिकू शकते आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण हिला यूज करू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला लिंक देईल किंवा तुम्ही अमेझॉन वगैरे कुठेही जाऊन तिला जास्त बाय करू शकतात. आणि त्यानंतर बघा इथं कढीपत्ते मी घेतलेले आहेत, मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि जे आपले कांदा असतो ना, कांद्याचे जे साल असतं जे सुकलेलं असतं पूर्ण पद्धतीने ते घेतलेलं आहे. पण लक्षात ठेवा ते घेताना ना थोडं पुसून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्यावरची डस्ट वगैरे सगळी जी असते ना ती निघून जाते. आणि त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे जर जास्वंदाचं फूल असेल ना तर ते तुम्ही यामध्ये घालू शकतात, पण माझ्याकडे नव्हतं. सो जास्वंदाचं फूलही तुम्ही यामध्ये ॲड केलं तरीही चालतं. आणि हे सगळं जे आहे आपण आता सामान घेतलेलं आहे, यामध्ये तेल घालायचं आणि याला जे आहे आपल्याला उकडून घ्यायचं आहे. यामध्ये घातलेलं मी सामान किंवा तेल यांचं काहीही क्वांटिटी असं काहीही नाही की तुम्ही 1 चम्मच किंवा इतकं तेल घेतलं पाहिजे. जेवढं तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढं तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालतं. तर बघा आता मी यामध्ये जी बॉटल असते ना, आय थिंक ही 200 ग्रॅमची बॉटल होती, 200 की 300 ग्रॅमची. तर मी ही बॉटल यामध्ये टाकली. आणि आता काय करायचं ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस ना अगदी मंद असला पाहिजे, फुल किंवा मीडियम अजिबात नको. आणि मंद गॅसवर जे आहे ना याला छान याची उकड काढून घ्यायची. तुम्ही जर गॅस फुल केला ना तर काय होतं, खूप लवकर सगळं जे काही आपण टाकलं आहे कढीपत्ते वगैरे हे खूप जास्त जळायला लागतात. त्यामुळे मंद आचेवर मस्त उकडून घ्यायचं आहे. आता बघा हे स्टार्टिंग प्रोसेस आहे म्हणून याच्यात जे बुडबुडे आहेत तुम्ही बघू शकतात खूप जास्त आहेत. आणि हळूहळू करता करता हे बुडबुडे जेव्हा कमी व्हायला लागतात आणि तुम्हाला वाटतंच आहे आता की हे जळायला सुरुवात झाली, तेव्हा गॅस फटक्यात बंद करायचा आणि कढई उचलून गॅसवरून खाली ठेवायची, नाहीतर मग ते गरम असतो ऑलरेडी गॅस आणि मग हे तेल अजून जास्त जळायला लागतं. तर पहा इथे माझं हे तेल बनवून तयार आहे. गार झाल्यावर छान गाळून घ्यायचं आणि बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि तुमचं इथे हेअर ऑइल बनवून तयार आहे. अगदी रेडी टू यूज. मार्केटमध्ये अगदी महागडे जे हेअर ऑइल मिळतात ना त्याच्या अगदी बरोबरीला टक्कर देणारं असं हे हेअर ऑइल आहे. आणि हे पहा, मी माझ्या केसांसाठी आणि पियासाठी सुद्धा मी नॉर्मल तेल यूज करतच नाही. आणि नॉर्मल एक कोकोनट तेल केसांना लावण्यापेक्षा ना थोडं त्यामध्ये काहीतरी अजून बेनिफिशियल गोष्टी ॲड करून जर आपण त्याला बनवलं तर ते तुम्हाला काही ना काही बेनिफिट्स जे आहे ते देऊनच जातं. अगदीच तुमचं हेअरफॉल थांबून जाईल किंवा डॅन्ड्रफ होणार नाही किंवा जे काही केसांचे प्रॉब्लेम असतील ते पूर्णच तुमचे बंद होतील असं नाही, पण काही ना काही कुठे ना कुठे फायदा मिळत असतो. आणि रेग्युलर बेसिसवर अशा गोष्टी यूज केला तर त्याचा नक्की काही ना काही फायदा मिळतो. त्यामुळे तुम्हीही जर नॉर्मल तेल लावत असाल तर असं अगदी झटक्यात बनणारं तेल बनवून तुम्ही तुमच्या केसांवर यूज करू शकता.
आता ना तुमच्यासोबत एक वेगळी रेसिपी जी आहे ती मी शेअर करते आणि मी ट्राय केली ही रेसिपी कशी लागते. वेगळ्या पद्धतीने मी बऱ्याच वेळा बनवलेली आहे, पण आज जरा वेगळी जी आहे पद्धत ती ट्राय केली. रेसिपी खूप छान बनली होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्याकडे अशी जाळी होती, यावर ना 2 मीडियम साईजचे जे कांदे होते ना ते मी भाजायला ठेवलेले आहेत आणि तोवर आता बघा मी इथे छोटी अशी पातेली घेतली. यामध्ये मी काय केलं आहे ना की जे चणा डाळीचं पीठ असतं ना आणि जे काही सुके मसाले असतात, ओवा, जिरं आणि जे आहे थोडं तेल घालायचं. त्यामध्ये जे आहे कापलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, तिखट मीठ हळद वगैरे घातलेलं आहे आणि असा मस्त डो बनवून घ्यायचा याचा. आणि मी बनवणार आहे ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, मराठीत काय म्हणतात आय डोंट नो, गट्टे की सब्जी असं जे आहे याला म्हणतात. तर बघा असा मस्त जो रोल आहे ना याचा हाताने बनवायचा, थोडं तेल लावून आणि गरम पाणी, आधी पाणी उकळत घ्यायचं. थंड पाण्यामध्ये याला घालायचं नाही, गरम पाण्यामध्ये घालायचं आणि बारीक असं मस्त जे आहे हाताने अशा पद्धतीने जे आहे ना याच्या वड्या बनवून घ्यायच्या आणि ह्या गरम पाण्यामध्ये ना शिजवून घ्यायच्या. आणि तुम्ही जी रेसिपी ट्राय करणारच मला बघून ना, तर मी तुम्हाला सांगते की हे जे तुम्ही आता हे पाण्यामध्ये घालताय ना, तर याला कमीत कमी म्हणजे ना 15 मिनिट तरी मस्त लो टू मीडियम जे आहे ना फ्लेमवर जे आहे ना याला पाण्यात उकडून घ्यायचं छान, कारण हे थोडं थिक असतं ना तर शिजायला जरा वेळ घेत असतं. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्ही याला पाण्यात टाकलं की साईडला ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवलं तर मग अतिउत्तम. तोवर माझा इथे कांदा जो होता ना तो पण मस्त छान भाजून झाला होता. आणि आता हा कांदा जर तुम्हाला मसाल्यामध्ये तुम्ही असाच घातला तर थोडा जो आहे ना काळापणा मसाल्याला येऊ शकतो. त्यामुळे जास्त जडलेल्या कांद्याचे जे काही साल असतात ना ते तुम्ही काढून घेऊ शकता. तिथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तो भाजलेला कांदा, एक हिरवी मिरची, लसूण आणि लसूणच्या काही पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा असं छान मस्त बारीक करून घेते. कढईमध्ये मी राईचं तेल घातलं, त्यामध्ये जिरं घातलं जरा आणि हा मसाला जो मी वाटून घेतला होता तो यामध्ये घातला. कढीपत्ता टाकला आणि मस्त जे आहे याला परतून घेतलेला आहे. आणि तोवर माझं ना तिकडे जे मी जे गट्टे आता जे होते आपण त्याला जे म्हणतो ते माझं छान शिजून झालं होतं. मी त्यांना असं बारीक काप करून घेतलं. जर तुम्हाला वाटलं की हे शिजलेले नाही आहेत अजून पण एवढं 10-15 मिनिटात, तर काय करायचं ना, काप करताना थोडे बारीक काप करायचे, जेणेकरून ते पुढे तुम्ही जसं भाजीमध्ये घालणार ना तर ते छान शिजून जातात. आता जेव्हा माझा मसाला छान भाजून झाला होता ना त्यामध्ये मी ॲड केलं एक टमॅटोची प्युरी छान बारीक करून घेतली होती आणि ती लवकर शिजावी यासाठी थोडं मीठ घातलं. छान परतून झाल्यानंतर ना आपल्याला यामध्ये जे काही सुके मसाले आहेत ना ते यामध्ये ॲड करायचे आहेत, पण आधी छान भाजून घ्यायचा. मसाला भाजण्याची प्रोसेस ना थोडी लेंदी आहे, पण जेवढा तुम्ही छान मसाला भाजणार ना टेस्ट पण तितकीच छान येत असते. मी यामध्ये सगळे सुके मसाले वगैरे घातले आणि नॉर्मल तुमच्या आवडीचा तुम्ही कुठलाही गोडा काळा मसाला वगैरे यामध्ये घालू शकतात. छान परतून घ्यायचं. यांनाही 1 मिनिट तरी छान जे आहे तुम्ही सुके मसाले घातले यांनाही छान परतून घेतले की त्यांचाही खमंग वास मग यायला लागतो. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चम्मच दही. आणि दही घातल्यानंतर ना थोडं फास्ट जे आहे मिक्स करायचं, नाहीतर मग दही फाटायला सुरुवात होते. त्यामुळे जेवढं पटापट मिक्स करता येईल तेवढं पटापट मिक्स करायचं. आणि ही दही घातल्यानंतर पण छान थोडं तेल सुटेपर्यंत हा मसाला पूर्ण भाजून घ्यायचा. मसाला छान भाजून झाल्यानंतर जे काही आपण काप करून घेतले होते ते यामध्ये घालायचे आणि जसं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तसं यामध्ये पाणी घालायचं आणि 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर छान हे शिजवून घ्यायचं. आणि यानंतर वरून तुमच्या चवीपुरतं मीठ घाला आणि मस्त कोथिंबीरीने गार्निश करा आणि तुमची एक वेगळ्या पद्धतीने जी आहे एक मस्त अशी रेसिपी बनून तयार आहे. ट्राय केली ना तर मला नक्की कमेंटमधून सांगा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी. आज ना मला माझ्या बाल्कनीमध्ये जरा काम करून घ्यायचं आहे, कारण मी कालच्या दिवशी जरा उलाढाल केली होती आणि तो पसारा ना असाच पडलेला होता, तर तो मला जरा आवरून घ्यायचा आहे. आणि त्याआधी ना मला कमेंटमधून तुम्ही एक गोष्ट सांगा की अशी कुठलं म्हणजे तुमचं आवडीचं काम आहे जे तुम्ही कितीही कामं केल्यानंतर तुम्हाला करायला मिळालं तर तुम्हाला थकवा येत नाही किंवा तुम्ही कितीही दमलेले असाल ना तरी तुम्ही एनर्जीने ते काम करतात, तर नक्की मला सांगा. तसंच माझ्या आवडीचं काम जे एक आहे ते म्हणजे गार्डनिंग. मला करायला खूप आवडतं, अगदी म्हणजे मी थकून
पूर्ण दमलेली असली ना तरीही मी हे काम करू शकते. अगदी अर्ध्या रात्री मला आठवण आली आणि कोणी मला बोलणारं नसलं तर मी उठूनसुद्धा हे काम करू शकते, असं इतकं माझं आवडीचं काम आहे. तर ना कालच्या दिवशी बघा मी भरपूर ज्या सीड्स वगैरे घेतल्या होत्या मी Meeshoवरून तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर त्या ज्या आहेत मी ग्रो करायला टाकल्या होत्या आणि बऱ्यापैकी अगदी 50% ज्या आहेत त्या सीड ज्या आहे मस्त जर्मिनेट होऊन ग्रो झालेल्या आहेत. तर त्यांना मला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि तेच मी आता तुमच्यासोबत थोडी गार्डनिंगच्या टिप्ससोबत ना थोडी मेंटल हेल्थ जी आहे त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. तर त्याआधी बघा कुठल्याही म्हणजे तुम्ही चांगलं असं गार्डनिंग करायला सुरुवात केली ना तर कोकोपीट ना आपण घेतोच विकत. मग ती छोटी ब्रिक्स असो किंवा मोठी ब्रिक्स असो. मी 5 किलोची एक ब्रिक्स घेतली होती आणि मी स्टार्टिंगला काय करायची ना ही कोकोपीट म्हणजे मी डायरेक्ट घ्यायची आणि तिच्यामध्ये पाणी टाकायची आणि ती मोठी झाली की डायरेक्ट त्याला जे आहे मातीमध्ये मिक्स करून त्यामध्ये झाडं लावायची. पण मी एक गोष्ट हळूहळू नोटीस केली की ही कोकोपीट मी जर यूज केली ना तर बरेच झाडं माझ्या कटिंग्स वगैरे लावलेल्या जगायच्या नाही. मग मी थोडी सर्चिंग केली आणि मग मला समजलं की ही ब्रिक्स जी असते ना आधी हिला पाण्याने छान वॉश करून घ्यायची असते. अगदी 1-2 पाण्याने वॉश करून घ्या. कारण कशासाठी की ही ना म्हणजे नदीच्या काठी किंवा समुद्राच्या काठी हिला जी आहे ती बनवली जाते आणि मग त्यामुळे यामध्ये ना थोडे जे मिठाचं प्रमाण असतं ना तर ते असतं आणि मग ते असंच तुम्ही जर प्लांटमध्ये यूज केलं तर मीठही त्यामध्ये ॲड होऊन जातं. त्यामुळे काय करायचं की आधी हिला छान वॉश करून घ्यायची. यामध्ये मस्त पाणी घालायचं भरपूर आणि 1-2 पाण्याने वॉश करून घ्यायची. अगदी हाताने स्क्वीज करून यातलं सगळं पाणी निघून जातं आणि जितकी ही ब्रिक्स असते ना त्याच्या 2 ते 3 पटीने जे आहे ना ही ब्रिक्स मोठी होऊन जाते आणि मग ही अगदी तुम्हाला रेडी टू यूज आहे प्लांटसाठी यूज करण्यासाठी. तर पहा काही जे मस्त जे असे प्लांट होते ना म्हणजे सीड्स होते ते छान मस्त ग्रो झालेले आहेत आणि मी आता ट्रान्सफर यासाठी करते. मला खूप जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे अगदी म्हणजे सीडपासून प्लांट ग्रो करायची. तर माझी ही फर्स्ट टाईमच आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी शिकते आहे आणि काय झालं ना 1-2 प्लांट्स म्हणजे छान मोठे झालेले आहेत. छोटे छोटे आहेत ना ते मस्त मोठे झाले पण त्यांचे पत्ते थोडे सुकत आहेत. तर मला असं वाटतं की त्यांच्या रूट्स मोठ्या झालेल्या आहेत. तर त्यांना आता मोठ्या कंटेनरची जी आहे ती गरज आहे. आणि काल परवाच्या दिवशी मी तुमच्यासोबत व्हिडिओतही शेअर केलं होतं. हे डहलियाचं जे आहे ते हे प्लांट आहे आणि मी सीड्सपासून जे ग्रो केलं आहे ना डहलिया तर ते हे आहे. 3 मस्त सीड जे आहेत ते जर्मिनेशन त्यांचं जे आहे इथे झालेलं आहे आणि ह्या सगळ्याच मला जे आहे आता ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर पहा अशा पद्धतीने मस्त जे आहे पाण्यामधून हिला वॉश करून काढून घ्यायची आणि मग ही एकदा स्क्वीज करून तुम्ही काढली ना अगदी 1-2 तासही तुम्ही पाण्यामध्ये भिजवून अशी बकेटमध्ये भिजवून ठेवू शकतात आणि त्यानंतर मग तुम्ही काढून जे आहे तिला यूज करण्यासाठी ते रेडी होऊन जाते. तर मी माझं इथे गुलाबाचं प्लांट होतं आणि ते खराब झालं कारण मी गावाला आम्ही गेलो होतो. जास्त ओव्हर पाण्यामुळे जे आहे गुलाबाचं प्लांट खराब झालं. पण त्या साईडलाच मी 2 छोट्या कटिंग ज्या होत्या ना त्या लावल्या होत्या बेबी सनरोजच्या आणि ते इतक्या छान ग्रो करताय. तुम्ही बघताय किती फ्रेश दिसत आहे आणि खूप ब्रांचेस पण आलाय. पण आता गोष्ट अशी ना की मला ही कुंडी पाहिजे आणि मग ह्या सगळ्या मला त्यासाठी काढावं लागेल आणि हे जुनं झालेलं जे गुलाबाचं झाड आहे सुकलेलं ते पण मला यामधून काढायचं आहे. तर मी थोडं अलगद काढण्याचा प्रयत्न करते आणि होप सो की ह्या ज्या कटिंग्स आहेत आता जगल्यात छान तर त्या छोट्या कुंडीमध्येही त्यांनी परत ज्या त्यांच्या रूट्स आहेत त्या म्हणजे मोठ्या व्हायला पाहिजे जेणेकरून ही कटिंग माझी खराब होणार नाही. आणि ह्या दिवसामध्ये ना पावसाळ्यात तुम्ही कसलीही कटिंग लावा अगदी इझिली जगते. त्यामुळे तुम्हाला तुमचं गार्डनचं थोडं एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही कुठून तरी कटिंग जमा करा कसल्या ना कसल्या आणि लावण्याचा प्रयत्न करा. 100% छान रिझल्ट मिळतो. तर बघा मी इथे कप्समध्ये अशा पद्धतीने ज्या सीड्स होत्या ना त्या ग्रो केल्या होत्या. अगदी अलगदपणे ज्या आहे ह्या बाहेर काढायच्या आणि मस्तपणे मी माती तयार केली आहे. यामध्ये मी ना 20% कंपोस्ट घेतलं आहे. 20% जे आहे मी कोकोपीट घेतली आणि 60% जे आहे ती गार्डन सॉईल आहे. या सगळ्यांना छान मिक्स करून जे आहे कुंडी भरून घ्यायची आहे आणि ह्या ज्या आपण आता छोटे छोटे प्लांट्स आहेत ना यांना एक तर तुम्ही सेपरेट करू शकतात. अदरवाईज तुम्ही असंच्या असंही डायरेक्ट कुंडीमध्ये लावू शकतात. पण मी तुम्हाला म्हणजे जे आहे ते सजेस्ट करेल की तुम्ही असं जेव्हा छोटेसे प्लांट असतं ना तर त्याच्यापेक्षा थोडी मोठी कुंडी घ्यायची त्यामध्ये ट्रान्सफर करायचं जेणेकरून मग ओव्हर वॉटरिंगचा इश्यू तुम्हाला येणार नाही. पण मला आता बऱ्याच गोष्टी ज्या आहे गार्डनिंगचा मला एक्सपिरियन्स आला आहे त्यामुळे मी डायरेक्ट टाकते आणि पाणी टाकताना अगदी म्हणजे जेवढी त्याला रूट्स आहेत ना तेवढंच पाणी घालायचं. खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि अलगद हाताने कटिंग ह्या ज्या छोटे छोटे रोपटं आहेत हे काढायचे आणि मातीमध्ये जे आहेत छान रोवून द्यायचे आणि बघूयात आता काय कसे किती जगतात. मला पण एवढा एक्सपिरियन्स नाही असा या सीड्सपासूनचा. तर आता काय कसा रिझल्ट येतो हे फ्युचरमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच मी.
जर तुम्हाला तुमची मेंटल हेल्थ अगदी चांगली पाहिजे असेल किंवा तुम्हाला वाटते की आपण सकाळी जेवढे फ्रेश उठलो आहे तेवढंच आपलं जे डोकं आहे रात्री झोपेपर्यंत शांत पाहिजे असेल ना, तर मी तुम्हाला नक्कीच हे सजेस्ट करेल की तुम्ही स्वतःला बिझी करून घ्या. मनुष्य जेवढा जास्त बिझी असतो ना, त्याच्या आयुष्यातले 50% प्रॉब्लेम तर आपल्या बिझी राहण्यानेच जे असतात ते कमी होऊन जातात. कारण आपल्याकडे वेळच नसतो समोरच्या व्यक्तीचा कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट करण्यासाठी एवढा, की आपण त्या गोष्टीला एवढं महत्त्व देऊ आणि आपल्या आयुष्यातला काही वेळ त्या रिॲक्ट म्हणजे ॲक्शनच्या रिॲक्शनसाठी जे आहे आपण खर्च करू. तर त्यासाठी बिझी राहणं मला असं वाटतं की खूप जे आहे महत्त्वाचं आहे. आपण बिझी असलो की भरपूर गोष्टी आपल्यापासून लांब राहतात आणि ज्या अननेसेसरी गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात ना, तर त्याही पोहोचत नाही. म्हणून आपले जे आवडीचे कामं आहेत ना, वेळ मिळाला तर तुम्ही त्यामध्ये बिझी राहा, जेणेकरून तुमच्याकडे जे आहे तुमची मेंटल हेल्थ नेहमी सकाळी उठल्यापासून जशी फ्रेश असते ना, रात्री झोपेपर्यंत तशीच्या तशी राहील. तर चला, आता मेंटल हेल्थबद्दल थोडं जे आहे ते बोलून झालेलं आहे. होप सो की तुम्ही तुमच्या आवडीच्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेणार, जेणेकरून तुम्ही एक्स्ट्राच्या स्ट्रेस म्हणजे जे आहे ते येणार नाही. तर मी इथे बघा अगदी छोटं-छोटं जे आहे कमी याच्यामध्ये मी पाणी घालते, जेणेकरून ओव्हर वॉटरिंग व्हायला नको. कारण आता मला माहिती की याच्या रूट्स ज्या आहेत त्या केवढ्या आहेत आणि कितपर्यंत पाणी गेलं पाहिजे. त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. जेव्हा कधी आपण असे छोटे-छोटे रोपटे लावून घेतो तेव्हा, आणि एक्सपिरियन्स नसेल तर मग तुम्ही छोट्या-छोट्या कुंडींमध्ये आधी लावा. छान अजून हे रोपटं थोडं मोठं झालं की मग काढायचं आणि मग मोठ्या कुंडीमध्ये लावून घ्यायचं. तर हेच काम मी कालच्या दिवशी केलं होतं. सो मी सायंकाळी हे काम केलं होतं कालच्या दिवशी आणि एक दिवस मी असंच सावलीत हे सगळं ठेवलेलं होतं. आणि आता जे आहे परत मी आता म्हणजे दुसऱ्या दिवशी सायंकाळी यांना आता मला हव्या तशा ठिकाणी जे आहे ठेवून देते, जेणेकरून यांना उद्यापासून म्हणजे थोडंसं जे आहे ना सकाळचं ऊन मिळेल. आणि जर मला वाटलं कडक ऊन पडतं आहे तर मी उचलून पण घेईल, कारण रोपटे अजून एवढे मोठे नाही आहे की ते 4-5 तासाचं पूर्ण कडक ऊन सहन करतील. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, यातून तुम्हाला नक्कीच काही ना काही जे आहे टिप्स मिळालेली असेल अशी मी अपेक्षा करते. आणि चला, आता थोडीशी जी आहे इकडे तिकडे उलाढाल थोडी केलेली आहे आणि यासोबतच मी माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते मी की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.